मुंबईचा महापौर हिंदूच होणार असं भाजपवाले म्हणतात. आम्ही केलेला मराठी महापौर हिंदू नव्हता का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची भाजपकडून तयारी. मुंबईमध्ये जाहीरनामा समिती जाहीर करणार. समितीमध्ये 11 जणांचा समावेश. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केली समिती जाहीर. नाशिकच्या तपोवनमध्ये आज पुन्हा एकदा आंदोलन. साधुग्राममधील झाडं वाचवण्यासाठी हिंदू सभा आक्रमक. मालेगावातील 3 वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी आणि हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. मी मुख्यमंत्री असतानाच लाडकी बहीण योजना सुरू केली, मात्र विरोधकांनी खोडा घातला. एकनाथ शिंदेंचं प्रचार सभेतून पुन्हा एकदा वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं मोठं. निलेश राणेंना एकटं पाडण्याचा प्रयत्न. निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय. नितेश राणेंकडून अखेर भावाची पाठराखण. विनय केनवडेकरांनी दोन्ही निवडणुकांमध्ये पैसे वाटले होते. नारायण राणे आणि निलेश राणेंच्या वेळी सुद्धा पैसे वाटले गेले. माजी आमदार वैभव नाईकांनी राणे बंधूंवर केला हल्लाबोल. 2 नंबर तो 2 नंबरच असतो. नंबर 2 ला काही एक किंमत नसते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना चिंता. अकोल्याच्या हिवरखेड येथील शिंदेची सभा रद्द. अंधारामुळे वैमानिकाचा विमान उड्डाणास नकार. एकनाथ शिंदेंनी फोनवरून साधला संवाद. शिंदेंची शिवसेना दादांच्या राष्ट्रवादीमध्ये मुद्देगुद्दे सुरू. सत्तेसाठी पैशांचा वर एकत्र बसायचं तर खाली महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतात. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदमांनी ठेवला मरमावर. बॉम्बे विरुद्ध मुंबई वाद चिघळला. वादामध्ये आता ठाकरेंच्या शिवसेनेची सुद्धा उडी. आता बॉम्बे बर्गर नावावर आक्षेप. चर्चगेट स्थानक परिसरामध्ये उभाटाचं तीव्र आंदोलन. शहापूर तालुक्यातील जंगलामध्ये पसरला वणवा. साकुर्ली डेहण येथील जंगलामध्ये वणवा. वणव्यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्रातील वनसंपदा जळून खाक. निम्न पैनगंगा धरणाविरोधी समिती आक्रमक. पोलीस धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची. कर्नाटकमधील राजकीय धुराळा शमल्यात जमा. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांचा एकत्रित नाश्ता. काँग्रेस हायकमांडला मात्र मोठा दिलासा. शतजन्म मिळाले तरी अभिनेता रजनीकांत म्हणूनच जन्माला येईल. इफ्फी समारोहामध्ये रजनीकांत यांच्या साधेपणानं रसिकांची मनं जिंकली. सिल्लोडमध्ये भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा. शिवसेना नेते पैसे वाटत असल्याचा भाजपचा आरोप. अब्दुल सत्तारांचे कार्यकर्ते पैसे वाटप असल्याचा आरोप. हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीची भव्य रॅली. उमेदवारांच्या प्रचारासाठी नागेश पाटील आष्टीकर मैदानात. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांचाही प्रचारात सहभाग. भरधाव ट्रकची आजोबा आणि नातवाला धडक. अपघातामध्ये 4 वर्षीय नातवाचा मृत्यू. आजोबा गंभीर जखमी. नांदेडच्या महात्मा बसवेश्वर पुतळ्याजवळची घटना. गोव्याच्या 2 LED मासेमारी नौका जप्त. देवबागच्या किनाऱ्याजवळ मत्स्य विभागाची कारवाई. दोन्ही नौकांमध्ये एकूण 52 खलाशी. अजित पवार, छगन भुजबळ, विखे पाटील सगळे स्वच्छ झालेत. भाजपमध्ये गेलो असतो तर स्वच्छ झालो असतो. एकनाथ खडसेंची भाजपवर टीका. तुमच्या बापाचं राज्य आहे का? नाना पटोलेंनी चंद्रशेखर बावनकुळेंचा काढला बाप. नाना पटोलेंची हीच पातळी. चंद्रशेखर बावनकुळेंचा पटोलेंवर पलटवार. भूत उतरवण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार. श्रीवर्धन तालुक्यातील धक्कादायक प्रकार.